तिकडे नाशिकमध्ये नीट परीक्षेदरम्यान गोंधळ झालाय, कारण परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटावर परीक्षा केंद्राचा चुकीचा पत्ता छापला आणि त्यामुळे हा गोंधळ झालेला आहे। त्यामुळे जवळपास 200 विद्यार्थ्यांना याचा फटका बसू शकतो। शहरातील आरटीओ कॉर्नर परिसरातल्या एकलव्य स्कूलमध्ये पेपर होता, पण त्याऐवजी अनेक विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटावर मुंडेगावच्या एकलव्य स्कूलचा पत्ता आला। त्यामुळे ऐनवेळी झालेल्या गोंधळामुळे विद्यार्थी चांगलेच अडचणीत आले। नीट प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे 200 विद्यार्थ्यांचं नुकसान होण्याची शक्यता आहे। या सर्व गोंधळामुळे पालक आणि विद्यार्थी चांगलेच संतप्त झाले आहेत। सगळे पालक काय असतात, जे ऍडमिट कार्ड भेटतं आपल्याला त्याच्यावरच डिपेंडेंट असतात की याच्यावर ऍड्रेस जो दिलाय त्यावरच जातात आणि त्यात दिलं होतं मुंडेगाव। हा मेजर प्रॉब्लेम होता, तर त्या मुंडेगावमुळेच सगळं कन्फ्युजन झाला। त्याच्यामुळे जर फक्त मुंडेगाव वर्ड नसून जर नाशिकचा पत्ता राहिला असता तर कोणालाच एवढं प्रॉब्लेम झाला नसता। ऍक्च्युली रिपोर्टिंग टाइमला प्रॉपरली पोहोचू शकले नाही। मॅक्झिमम स्टुडंट्स इन टाइम बिफोर 10 तर पोहोचून गेले, पण मग एक्झामचं सगळं डिटेल्स भरणं आणि त्यांना वेळ नाही मिळाला। तर नेक्स्ट टाइम अशी मिस्टेक नाही व्हायला पाहिजे फक्त, आणि त्यामुळे स्टुडंटचा MBBS BDS अशा मोठ्या करिअरचा नुकसान होऊ शकतो फक्त एवढं। त्या ऍड्रेस दिला होता तो चुकीचा दिला, मुंडेगाव दिला। आम्ही मुंडेगावला गेलो, मुंडेगावला तिथे विचारलं तर एकलव्य ते म्हणे इथे नाहीये, तर आम्ही परत पाठीमागे आलो। साधन नव्हतं, साधन नाही, हे नाही। एक म्हणजे आमचे म्हणजे येत होते, गैरसोय झाली यायची। हो, जास्तीचे पैसे देऊन, कारण जायला तिकडे धावपळ जायला लागली। परत 30-40 किलोमीटर, परत 30-40 किलोमीटर इकडे, म्हणजे 80 किलोमीटरचा प्रवास झाला आमचा परत।